बऱ्याच लोकांना असं वाटतंय की मनोजदादा जरांगे यांनी हे उपोषण करायला नको होतं, पण मनोजदादांनी सांगितलं होतं की 15 दिवसात जर तुम्ही अध्यादेश पारित केला नाही तर मी आमरण उपोषण करणार. हे उपोषण करायला नको होतं, मग गुलाल उधळला. तर तसं नाही बांधवांनो. तर जेवढे आपले आमदार खासदार मंत्री आहेत त्यांना रीतसर आपण एक अर्ज करायचा आणि लढा हा मनोजदादा जरांगे यांनी शांततेत उभारलेला हा लढा शांततेचा आहे आणि शांततेच्याच मार्गाने मनोजदादांनी आमरण उपोषण चालू केलेलं. कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही. आता कालपासून महाराष्ट्र बंद 14 तारखेला हे मेसेज फिरत आहे. मनोजदादा सांगतील त्या पद्धतीने आपल्याला लढायचं आहे. सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याचं एक कारण की गेले 3 दिवसापासून मनोजदादा जरांगे यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि आपण बघू शकतोय की मीडियाच्या बांधवांनी बऱ्यापैकी ह्या बातम्या न दाखवण्याचं काम ते करतायत. तर मी आपल्या सर्व समाज बांधवांनी एक आवाहन करतो, आपण झुंजार न्यूज या नावाने हे चॅनल घेऊन आलेलो आहोत. जे आपण ज्या चॅनलवर आपण हा व्हिडिओ बघतोय सर्वांनी ते सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मनोजदादांच्या विषयीचे सर्व अपडेट तुम्हाला देत राहू. बऱ्याच लोकांना असं वाटतंय की मनोजदादा जरांगे यांनी हे उपोषण करायला नको होतं, पण मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण जेव्हा आंतरवाली सराटी येथून 20 तारखेला मुंबईला निघालो होतो आणि मुंबईला गेल्यानंतर एपीएमसी मार्केट वाशी येथे आपण मुक्कामी होतो, त्यावेळेला मनोजदादा जरांगे यांनी सरकारला वेळ दिला, अध्यादेश मंजूर करून घेतला आणि आपण तिथून वापस निघालो. पण त्यावेळी मनोजदादाचं आणि सरकारचं असं ठरलं होतं की 15 दिवसाचा वेळ देण्यात येईल. 25 तारखेला त्यांचं बोलणं झालं. 25 तारीख ते 15 दिवस म्हणजे 10 तारखेपर्यंत सरकारला त्यांनी वेळ दिला होता. पण सरकारने 16 फेब्रुवारी ही तारीख गृहीत धरली होती. पण मनोजदादांनी सांगितलं होतं की 15 दिवसात जर तुम्ही अध्यादेश पारित केला नाही तर मी आमरण उपोषण करणार. त्याप्रमाणे मनोजदादांनी 9 फेब्रुवारीपर्यंत रात्रीपर्यंत वाट बघितली. कुठलंही शिष्टमंडळ सरकारकडून आलं नाही. त्यामुळे मनोजदादा जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आता 15 तारखेला सरकारने अधिवेशन बोलवलं आहे आणि याच्यामध्ये चर्चा होऊन तो जो अध्यादेश आपल्याला मिळालेला आहे त्याची मान्यता त्याला त्यावेळेला मिळेल. हे जे आंदोलन उभं केलेलं आहे हे मनोजदादा जरांगे यांनी एकमेव उभं केलेलं आहे. गरजवंत मराठ्यांसाठी हे आंदोलन उभं केलेलं आहे. तर त्यामुळं तुम्ही स्वतःचं वैयक्तिक कुणीही डोकं न लावता एकट्याने त्या व्यक्तीने लढा उभारलेला आहे आणि समाजाला 400 वर्षानंतर एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही जे ट्रोल करणार आहेत किंवा ज्यांच्या मनामध्ये अशी शंका आहे की उपोषण करायला नको होतं मग गुलाल उधळला, तर तसं नाही बांधवांनो. हे 10 तारखेपर्यंत मनोजदादांनी सरकारला वेळ दिला होता आणि तुम्ही फक्त एकच काम करायचंय, मराठा समाजाला न्याय जर द्यायचा असेल तर जेवढे आपले आमदार खासदार मंत्री आहेत त्यांना रीतसर आपण एक अर्ज करायचा किंवा त्यांना आठवण करून द्यायची की आता जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये तुम्ही विरोध न करता मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलायचंय. कारण विशेष म्हणजे आपल्याला 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार ह्या सर्व समाजाचा पाठिंबा आहे. कुणीही आपल्या आरक्षणाच्या विरोधात नाही. त्यामुळं सर्व समाज आपल्या फेवरमध्ये आहे आणि या अध्यादेशाच्या विरोधात इतर जर कुणी आक्षेप नोंदवत असतील तर कृपया त्या सर्व बांधवांना आम्ही विनंती करतो की कृपया तुम्ही विरोधात आक्षेप न देता मराठा समाजाच्या बाजूनी तुम्ही राहायचं आहे. सर्व जाती धर्माच्या बांधवांना मी विनंती करतो आणि लढा हा मनोजदादा जरांगे यांनी शांततेत उभारलेला हा लढा शांततेचा आहे आणि शांततेच्याच मार्गाने मनोजदादांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. मी सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की कुणीही स्फोटक वक्तव्य करायचे नाही. आपल्या आपल्या गावात वाड्यात तालुक्यात शहरांमध्ये शांततेने समाज बांधव एकत्र करून जागृती करायची आहे मराठा आरक्षणाविषयीची. कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही. मनोजदादा जरांगे अशा कुठल्याही म्हणजे आंदोलनाचं
समर्थन करत नाही. आता कालपासून महाराष्ट्र बंद 14 तारखेला ही मेसेज फिरत आहे. तर भरपूर समाज बांधव जे आहे की जे कन्फ्युजनमध्ये आहेत की हे काय महाराष्ट्र बंद. तर ही सर्व समाजाची भावना आहे की महाराष्ट्र बंद करूयात, अशानं निषेध व्यक्त करू, नाही का. पण मनोजदादा जरांगे याविषयी अधिकृत सांगतील, त्यामुळं कुणीही अशा अशा मेसेजवर भरोसा न ठेवता किंवा महाराष्ट्र बंद जरी केला तरी सर्वांनी अत्यंत शांततेत, म्हणजे कुठली तोडफोड नाही, जाळपोळ नाही, रस्ता रोको नाही, आंदोलन आपलं योग्य दिशेनं चाललेलं आहे. पण कुणीही याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असतील, चुकीचे मेसेज आपल्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतील, कुणीही अशा भावना आपल्या तीव्र होऊ द्यायच्या नाही. सर्वसामान्य मराठ्यांचा हा लढा आहे. मनोजदादा सांगतील त्या पद्धतीने आपल्याला लढायचं आहे. आमदार खासदार यांना आठवण करून द्यायची आहे. प्रशासनाने 3 दिवस झाले मनोजदादा जरांगे यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. प्रशासनाने अजूनही दखल घेतली नाही. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला आणि सरकारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, सर्वांना विनंती करतो की लवकरात लवकर मनोजदादा जरांगे यांच्या आमरण उपोषणाची दखल घ्यायची आहे. आंतरवाली येथे सर्वांनी येऊन मनोजदादा जरांगे यांना बघून वापस जायचं आहे आणि आपल्या आपल्या एरियामध्ये आंदोलन करायचं आहे. सर्व जाती धर्माचे बांधव आपल्या पाठीशी आहेत. नोंदी ज्या समाज बांधवांच्या सापडल्या त्यांचं तर काम झालेलं आहे. ज्यांच्या नोंदी काढून घ्यायच्या राहिलेल्या सापडलेल्या आहे पण काढल्या नाही, अशांनी सर्वांनी काढायचं आहे. आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी स्वयंस्फूर्तीने मनोजदादा जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. तसंच अभ्यासक असतील, चळवळीतले जुने सहकारी असतील, सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो की लढा हा शांततेचा आहे आणि अंतिम टप्प्यात आहे. तर आपल्यामध्ये फूट न पाडता आपले हेवेदावे सर्व विसरून सर्वांनी मनोजदादा जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचं आहे. कारण ही जर वेळ गेली तर येणारी 50 वर्ष आपला मराठा समाज हा मागे पडेल. त्यामुळं जे 50-60 वर्षात आपल्या सर्वांना नाही जमलं ते मनोजदादा जरांगे यांनी 6 महिन्यात आंदोलन योग्य निर्णयाच्या टप्प्यावर आणलेलं आहे. तर कृपया हेवेदावे सोडा आणि सर्वांनी एकत्र होऊन मनोजदादा जरांगे यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि मनोजदादांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो की दादा, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, ही जशी म्हण होती तसं आम्हाला तुम्ही लाखांपेक्षा आम्हाला महत्त्वाचे आहे. असं व्हायला नको, गड आला पण सिंह गेला. आम्हाला तुम्ही हवे, आरक्षणही हवं. आरक्षण भलेही 4-6 महिने उशिरा भेटलं चालेल, पण दादा आपण जो निर्णय घेतला आपण कोणाचं ऐकत नाही. आपण आपल्या निर्णयावर ठाम असता. पण आमची सर्व समाज बांधवांची एक विनंती आहे, तुम्ही याच्यावर विचार करा आणि लवकरात लवकर आमरण उपोषण कसं कोणत्या पद्धतीने तुम्हाला यातून मार्ग काढता येईल तो काढा. आणि सरकारलाही विनंती करतो की मनोजदादा जरांगे यांच्या तब्येतीची काळजी घ्या. कारण त्यांची इम्युनिटी, प्रतिकारशक्ती फार कमी झालेली आहे. त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. 400 वर्षानंतर आम्हाला जो व्यक्ती मिळालेला आहे, आम्हाला तो व्यक्ती हवा आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि याच्यातून योग्य तोडगा काढावा. एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. कृपया हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी हे आपलं झुंजार न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.